नमस्कार मित्र, मी आता डाळिंब सोलापूर लाल प्लॉट नंबर 1-2 आज फवारणीचं नियोजन आहे। आज याला पाणी पण दिलेलं आहे 3 तास फवारणीचं नियोजन आहे। परंतु मधमाशामुळे काय केलेलं आहे, फवारणी संध्याकाळी ठेवलेली आहे। दोन्हीला पण एकच औषध घ्यायचं आहे। 1 नंबरला सुद्धा आता बऱ्यापैकी सेटिंग चालू झालेली, वेगळे 2 फवारणी घेतल्या होत्या, त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं। तर आज त्याला आता अमावस्या होऊन गेलेली आहे, कीड रोग काही नाहीये। आता हे प्रिकॉशन म्हणून काही होऊ नये म्हणून फवारणी घ्यायचे। फवारणीमध्ये इमामेक्टिन घ्यायचं आपल्याला अर्धा ग्रॅमनं। इमामेक्टिन 600 लिटरला 300 ग्रॅम टाकायचं आहे। ही फवारणी आपल्याला संध्याकाळी 7:30 वाजता करायची आहे। तोपर्यंत मधमाशा जास्त त्याच्या घरामध्ये किंवा पेट्यामध्ये जाऊन बसतात। मग सकाळी 10:30-11 शिवाय काही मधमाशा निघत नाही, तोपर्यंत त्याचा काय असर राहणार नाही आणि ती मधमाशावर तेवढा परिणाम होणार नाही। जो असर आहे तो आत निघून जाईल किंवा जे बाहेर आहे तो इव्हॅपोरेट होईल, त्यासाठी मधमाशाचं काही टेन्शन नाही। आणि इमामेक्टिन सोबत आपल्याला अवतार घ्यायचे। अवतार आंतरप्रवाही व कॉन्टॅक्ट इन्सेक्टिव म्हणजे फंगीसाईड आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य दोन्ही पण आहेत त्याच्यामध्ये। ते घ्यायचं आपल्याला 2 ग्रॅमनं, इमामेक्टिन अर्धा ग्रॅमनं, अवतार 2 ग्रॅमनं, असं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून संध्याकाळी 7:30 वाजता फवारणी करायची आहे। जे शेतकरी बांधव ह्या प्लॉट सोबत असतील, प्लॉट नंबर 1 किंवा 2 सोलापूर लाल, तर त्यांनी उद्या फवारणीचे नियोजन करा। मधमाशा आलेले आहेत, तुमच्या प्लॉटमध्ये आले असतील असं गृहीत धरू आणि त्या हिशोबाने संध्याकाळचं नियोजन करत चला। तर कीटकनाशकाचं बायोलॉजिकल असेल तर काही अडचण नाही, ते पण सकाळच्या सेशनला। माशा झाडावर येण्याच्या अगोदर काय होते, माशा झाडावर ब्लोअर असेल तर जरी करता तुम्ही जैविक घ्या काही घ्या, त्याच्या फवारणीमध्ये त्या माशा गुंडाळून मरत असतात हाय प्रेशरमध्ये। त्यासाठी शक्यतो कीटकनाशक हाय पॉवर घेतलं तर संध्याकाळी घेत चला, नसता सकाळी सेशनला 10:30च्या आत फवारणीचं नियोजन करा, म्हणजे त्याच्यापासून आपल्याला कुठलाही परिणाम चांगलाच होईल, खराब होणार नाही। या हिशोबानं नियोजन करा व उद्या फवारणी करा। नमस्कार।